शुभ हस्ते आपण प्रीतम शेठ नाईक यांना सन्मानित करावं। सन्माननीय प्रीतम शेठ नाईक यांना विनंती करतोय की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। संजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे शिल्पकार संजयजी ठाकूर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते प्रीतम शेठ नाईक साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करावं। प्रीतमजी नाईक साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे। सन्मानित करण्यात येते सन्माननीय प्रीतम शेठ नाईक साहेब। सहर्ष स्वागत साहेब आपलं। स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक आज साहेबांची उपस्थिती आपल्याला मुख्य मंचावरती लाभते। प्रीतम शेठ नाईक साहेबांना सन्मानित करण्यात येते संजय शेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते। मॅन ऑफ द मॅचचा किताब मी विनंतीच करतोय नाईक साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा। मॅन ऑफ द मॅच किताब प्रीतम शेठ नाईक साहेबांच्या शुभ हस्ते। वेल बॉल अफलातून गोलंदाजी राहिली। अधीर भगत कमालीची गोलंदाजी राहिली। आज या तीनही मॅच मध्ये अधीर भगतचं योगदान खूप चांगलं राहिलं आणि या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये अधीरनं तो चमत्कार केला। शंकर शेठ नाईक साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत। शंकरजी नाईक साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल। खरं तर शंकरजी नाईक साहेब आपलं सहर्ष स्वागत। संजय जी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण शंकर शेठ नाईक साहेबांना देखील सन्मानित करतोय। खरं तर 12th मधला मॅन ऑफ द मॅच द्यायला पाहिजे होती वोडाफोन वाळच्या, ज्याने शतकचा तगादा लावला की 12th मन नाहीये गावदेवी गावठांचा, ज्या 2 धावा पॅनल्टीच्या फार महत्वाच्या ठरल्या त्या मॅच मध्ये। चला मॅचला करतोय सुरुवात। सुपर 8 ची आणखी एक लढत। क्लीन बोल्ड पहिल्याच बॉल वरती विशाल पावाने बाद केलंय मनोजला। पहिला धक्का सूरज गर्व से कहूं हम हिंदू है। पहिल्याच बॉल वरती दांडी गोल केले ते विशाल गायकवाडने। मनोज भगतला त्याने बाद केलं। सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा। स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक गेली 14 वर्ष ही स्पर्धा सातत्यानं आपल्या भेटीला येते। महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरची एक अग्र नामांकित स्पर्धा। पहिल्याच बॉल वरती विशालने मनोजची विकेट घेतली। पहिला धक्का दिला कोंबडभुजे टीमला। टॉस जिंकला ओळ्या टीमने। प्रमोद घरत कॅप्टन होते टीमचे। खूप छान उल्लेख केला की ही खेळपट्टी खूप छान आहे। बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे दोन्ही बाजूने समतोल प्रमाणाची। समोर केसलाय लॉंग ऑफला फिल्डर आहे, जज करतोय। सेकंड विकेट डाऊन। आल्या पावली माघारी परतलाय करण। बॅक टू बॅक 2 धक्के। दोन मोठे धक्के पहिल्याच 2 चेंडूंवरती। यापेक्षा स्टार्ट काय असू शकतो, यापेक्षा गोलंदाजीची सुरुवात प्रथम सत्राची सुरुवात टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतल्यानंतर काय असू शकते। विशाल गायकवाड लेफ्टी बॉलर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ॲज अ बॅटर देखील तितकीच चांगली भूमिका बजावलेली आहे विशालने। 2 महत्वाचे धक्के त्याने दिलेत कोंबडभुजेला आणि ऑन हॅट्रिक आता विशाल।
हॅट्रिक पटकावेल का? राज नवीन बॅटर मैदानात आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. धावसंख्येचा श्री गणेशा. पहिली धाव फलकावर एक्स्ट्राच्या स्वरूपात. मनोज त्याचबरोबर मनोज आणि करण हे दोन फलंदाज बाद झाले. यस, वाळ संघ आपण कुठेही जाऊ नका. वोडाफोन वाळ टीम एक रिक्वेस्ट आहे की आपण कुठेही जाऊ नका. एक महत्वाची सूचना, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक अनोखी स्टाईल सब कॉन्टिनेंटल मध्ये. मला ती स्टेटमेंट अजूनही आठवते, मॅथ्यू हेडनने दिली होती. सब कॉन्टिनेंटल मध्ये जर का मला अगेन्स्ट द स्पिन खेळायचे तर स्वीपचा वापर करावाच लागेल, तरच माझं मी टिकेल, खास करून आशिया खंडामध्ये. परंतु आजकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वीपचा वापर स्पिनर नाही तर बॉलर, फास्टर बॉलरच्या विरोधात देखील केला जातो. आणि आजकाल फॉलिंग स्वीप, रॅम शॉट, लॅप शॉट, अनेक शॉट आलेले आहेत. 2 धावा 2 विकेट. शुभम महत्वाचा खेळाडू आहे, महत्वाचा फलंदाज आहे शुभम कोहली, कारण त्याचे साथीदार लवकर बाद झालेत. विशाल गायकवाडने सुरुवात चांगली करून दिली ओळे टीमला. आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन बाहेर ठेवायची होती, परंतु जास्तच बाहेर. पंच इशारा करतात कल्याणी गोरपडे सर, इट्स अ व्हाईट बॉल. खूपच बाहेर होता हा चेंडू. चांगला निर्णय पंचांकडून. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत टीमचा कॅप्टन प्रमोद घरत. धावसंख्या 3 बाद 2. माफी असावी. 3 धावा 2 बाद. पहिले षटक. 4 ओव्हरचा सामना. सेमीफायनल आणि फायनलच्या रन विकेट काउंट केल्या जाणार नाहीत इंडिव्हिज्युअल प्राइज साठी, हे लक्षात असू द्या. धीम्या गतीचा बॉल होता. मिड विकेटला फिल्डर आहे. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद शुभम. रामजी देवडा साहेब, आयजी डेव्हलपर्स शेप, त्याचबरोबर अशोकजी गेलोत साहेब, प्रकाशजी गेलोत साहेब, आपलं सहर्ष स्वागत. थरपाल साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रजनजी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. सर्वांचं सहर्ष स्वागत. आज ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. विशाल गायकवाडने कंबरड मोडले पहिल्याच ओव्हरमध्ये. 3 विकेट गेल्यात कोंबडभुजे टीमच्या. नसीब कोहली आलाय, त्याच्या साथीला राज. धावसंख्या 3. विकेट गेल्या 3. फुलटॉस बॉल. विशाल गायकवाडने विकेट घेतल्यात, परंतु कन्सिस्टन्सी कुठेही पाहायला मिळाली नाही. हे देखील तितकंच पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये. कारण एखाद्या टीमच्या अगेन्स्ट तुम्ही जेव्हा विकेट घेता त्यावरती आणखी प्रेशर क्रिएट करायला हवा, हे विशालला देखील जाणवत असेल. एक चांगला बॉलर येतो, म्हणूनच त्याने 3 विकेट घेतल्यात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात चांगली सुरुवात ओळे टीम कडून कोंबडभुजेच्या विरोधात. क्लीन बोल्ड. 4थी विकेट. पॉवर प्लेच्या षटकात चौकार षटकारांचा पाऊस पाहतो, परंतु पॉवर प्लेच्याच ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या. 3 धावा देत विशाल गायकवाडने. उपांत्य फेरीची लढत स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाची तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 ताकदवान संघ. पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय झालेला शिवशक्ती खारघर आणि त्यांच्या विरोधात दुसऱ्या रात्रीमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेला संघ केडीएच वाघिवलीवाडा. माफी असावी, सुपर 4 मध्ये दाखल झालेला केडीएच वाघिवलीवाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. केडीएच वाघिवलीवाडा विरोधात शिवशक्ती खारघर.
टॉस जिंकला प्रमोद गरतने आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि त्याने आपला महत्वाचा गोलंदाज विशाल गायकवाड याच्या हातामध्ये षटक दिलं, ज्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या आणि फक्त 3 धावा दिल्या. इनिंग ब्रेकमध्ये जो कर्णधार उपस्थित राहणार नाहीत, त्याच्या अपोजिट कर्णधार उपस्थित असेल तर त्याला टॉस विन घोषित करण्यात येईल, हे लक्षात असू द्या. या स्पर्धेचा तो नियम आहे. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी कंपल्सरी उपस्थित राहणं गरजेचं आहे. जो संघनायक उपस्थित असेल, विरोधातला उपस्थित नसेल, त्या संघनायकाला विजेता घोषित टॉस विन. या अगोदर 3 संघांना असे विजेते दिलेले आहे टॉस विन. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज आदेश मुंगाजी, यंगस्टर या टीम मध्ये. कोंबडभुजेचा आपण विचार केला, जरी 4 विकेट गेल्या असल्या 4 धावांवरती, तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये कोंबडभुजेच्या मिडल ऑर्डरने तारलंय. आघाडीचे फलंदाज पाहिजे तसे फॉर्म मध्ये नाहीयेत या स्पर्धेत. 4 वरती 4. फुल टॉस बॉल, फटका फसलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, वेगाने येतोय, परंतु अडवू शकलाय की नाही, परंतु अडवलाय चेंडू. 1 धाव, 2 धावा इथे मात्र घेतल्या जात आहेत. दोन धावा, याच धावांची जमवाजमव करायला लागणार आहे कोंबडभुजे टीमला. स्विच हिट खेळण्याचा पुन्हा प्रयत्न झाला आदेश मुंगाजीच्या विरोधात. विनोद भगत यांचे चाहते माने, त्यांच्या वतीने विनोद भगतने 1 षटकार मारला तर त्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. लोक 3-3 ला देतात, तुम्ही एकालाच देतात. धन्यवाद. धावसंख्या 6, विकेट गेल्या 4. षटकारांची गरज आहे कोंबडभुजे टीमला, चौकारांची गरज आहे. याही पेक्षा मी म्हणेल सध्याच्या घडीला सिंगल डबल, कार्पेटच्या साने बाउंड्रीज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, लॉंगांच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, मागून विकेट किपरचा कॉल आहे. चार्ज पोवा, वेगाने चेंडूवरती या, दुसरी धाव द्यायची नाहीये. 1-1 धाव इथे महत्वाचे, कारण मागच्या मॅच मध्ये 33 धावा डिफेंड झाल्या. आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे. उमेश भोईर गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत, दशरथ पाटील सर हास्य सम्राट. आज प्रश्नच येत नाहीये. लोकांचं मनोरंजन, प्रेक्षकांचं मनोरंजन आणि क्रिकेट तर आहेच आपल्या सोबतीला. क्रिकेट पहाटे 4-4:30 उठून ज्यांनी भारत ऑस्ट्रेलिया मॅच बघितले ते आताही या मैदानावरती आहेत. रात्री 2 वाजेपर्यंत देखील जागणार स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक पाहण्यासाठी. तिकडे भारतीय देशावरती प्रेम, इथे ग्रामीण क्रिकेटवरती प्रेम. 7 वरती 4. विनोद भगत, विनोदसाठी पारितोषिक आहे. माने जे त्यांचे चाहते आहेत, 1 षटकार मारला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आदेश मुंगाजीचा हा चेंडू, फुल टॉस बॉल, लॉंग ऑनला फिल्डर पुढे आला, झेल घेतला. 5वा गडी बाद झालाय. अर्ध संघ गारद. ही जी रेकॉर्डिंग तुम्ही ऐकली, आजकाल कोणालाही फोन लावला तरी सुद्धा पहिल्यांदा हे ऐकायला येते, नंतर फोन लागतोय आणि ते गरजेचं आहे. सायबर गुन्हे खूप वाढलेत, प्रत्येकाने सतर्क व्हायला हवं. सात धावा 5 विकेट. फुटबॉलची मॅच वाटते. एका बाजूला 7 गोल, एका बाजूला 5 गोल. खुला टाकला होता चेंडू, समोर खेचलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे, वेगाने येतोय. 1च धाव. 2 ओव्हरचा अद्यापही षटक संपलेलं नाहीये, लास्ट बॉल बाकी आहे. 5 धावा दिल्यात आदेश मुंगाजीने. एंट्री गेट जवळ आणि रस्त्यावरती कृपया करून कुणीही गाड्या लावू नये. प्रमुख पाहुण्यांचं आगमन थोड्याच वेळा त्या ठिकाणी होणार आहे. भिवंडीचे खासदार आदरणीय सुरेशजी म्हात्रे, अर्थातच सर्वांचे लाडके बाळामामा म्हात्रे यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे.
त्यांचं आगमन या ठिकाणी होईल. मी विनंती करतोय की एंट्री गेट जवळ कुणी गाड्या लावू नये. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. 9 धावा झाल्यात. 9 धावा 5 विकेट. नवजन आणि त्याच्या साथीला येतो मात्र राज. इनिंग डेव्हलप करावी लागणार आहे पार्टनरशिप फार करून. फुल टॉस बॉल स्वीप केलाय. फिल्डर आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आजच्या रात्रीतील पहिला षटकार राजच्या बटमधून. लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार जायंट किलर म्हणून ज्यांची ओळख सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थातच बाळा मामा सर्वांचे यांचं आगमन या मुख्य मंचावरती होणार. या स्पर्धेच्या ठिकाणी होणार आहे. मी विनंती करतोय की एंट्री गेट जवळ त्याचबरोबर रस्त्यावरती कुणीही गाड्या पार्क करू नये. षटकार आलाय राजच्या बॅटमधून. दुसरा हा षटकार होता कारण एक षटकार करण मडवीच्या बॅटमधून आला होता आदेश साळुंकेच्या विरोधात पहिल्याच ओव्हरमध्ये. त्यानंतर हा राजचा षटकार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 15 धावा 5 विकेट. आता असं वाटते की कोंबड भुजे टीम मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करते. राज आणि त्याचबरोबरीने त्याच्या साथीला नवजन हे मिडल ऑर्डर खास करून या फलंदाजांना जास्त संधी मिळत नाही. आता 2 ओव्हर आहेत. कधी कधी त्यांना 2च चेंडू मिळतात. मग एक षटकार मारण्यात जातो दुसरा आउट होण्यामध्ये जातो. आता संधी आहे 2 ओव्हर आहेत. करायचे गावासाठी करायचे. गावासाठी धावांची जमवाजमव करायचे. सतीश म्हात्रे. नवजनने मागच्या दोन्ही मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. सतीश म्हात्रे आलाय गोलंदाजीसाठी. मिश्रित गोलंदाजी आहे. कधी वेग कधी स्पिनिंग. कधी टॉप स्पिन टाकतात कधी ऑफ ब्रेक टाकतात कधी वेगाने चेंडू टाकतात. या आयोजनामध्ये देखील त्यांचं नेहमीच योगदान लाभलंय. सहकार्य लाभलंय संजय ठाकूर यांना. धावसंख्या 16. नवजन आणि त्याचबरोबरीने राज बस्ताव. 5 फलंदाज बाद आहेत. धावसंख्या ते मात्र आता 16 लॉस ऑफ. वेगवान चेंडू होता. सतीश म्हात्रे हा वाईड लाईनच्या बाहेर आहे. पंच दंडित करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. शफल झाला होता बॅटर. त्याहीपेक्षा चेंडू बाहेर पडला. व्हाईट बॉल घोषित केलाय. 17 वरती 5. धावांची जमवाजमव करणं गरजेचं आहे. उडवलाय बॉल कव्हरच्या वरतून परंतु डीपला फिल्डर तैनात आहे. आणखी एक चांगला झेल. 6वी विकेट कोंबड भुजे टीमची. नाही रोहित एक गोष्ट खरी आहे पण माने सारखे चाहते असावेत. कारण मी कित्येक जणांना पाहिलेलं आहे. कोण आपल्या पुतण्याला पारितोषिक देतो कोण भाच्याला देतो कोण घरातल्यांना देतो. असे दिलखुलास पारितोषिक नाही. मग जिथे एक षटकार जात नाही तिथे सांगतात 6 बॉल 6 षटकार मारा 25,000चं पारितोषिक घ्या. अरे एक जात नाही 3 षटकार मारा. अरे बाबा एक तर चौकार तर जाऊ दे असं पारितोषिक. परंतु हे बेधडक पारितोषिक होतं. अरे एक मार 1000 रुपये घेऊन जा. नेक्स्ट मॅच टॉस अडिया शिवशक्ती खारघर विरोधात KDH वाघेलीवाडा. चला टॉस अडिया. इनिंग ब्रेक मध्ये जर का टॉस झाला नाही त्या कॅप्टन पैकी एक कॅप्टन जर का उपस्थित राहिला तर त्या कॅप्टनला टॉस विन घोषित करण्यात येईल. दोन्ही नसले तर 3 ओव्हरचा सामना होईल. KDH वाघेलीवाडा विरोधात शिवशक्ती खारघर. सतीश म्हात्रे. फटका पुन्हा फसलाय. कॅच घेतली जाते. आणखी एक फलंदाज बाद. 17 वरती 7 विकेट. सतीश म्हात्रे यांनी जर का विकेट हॅट्रिक घेतली तर दत्ता गोंधळी यांच्याकडून 2,000 रुपयांचं कॅश प्राइज. दत्ता गोंधळे हे नाव नेहमी चर्चेत असतं स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये. रियालिटी डेव्हलपर्स मध्ये त्यांचं तेवढंच मोठं नाव आहे. ऑन हॅट्रिक. कोंबड भुजे टीम ज्या
फलंदाजाने आतापर्यंत कोंबडभुजे टीमला तारलंय 9 जण, तो ऑफ स्ट्राईक आहे. कोणत्या ना कोणत्या तरी फलंदाजाने डोकं शांत ठेवून त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे. जेव्हा चौकार षटकारांनी धावा येत नाही, आपण म्हणतो ना जेव्हा ट्रॅफिक मध्ये अडकलेलो असतो तेव्हा पतली गली से सिंगल डबल घेत निघालं पाहिजे. नेक्स्ट मॅच शिवशक्ती खारघर विरोधात केडीएच वाघोलीवाडा. मागच्याच मॅच मध्ये जी मॅच झाली होती कोंबडभुजेची पेंधरच्या विरोधात, तेव्हा देखील धावा होत नव्हत्या. नवजन बोईरने सलग 3 षटकार मारले होते, म्हणजे कॅपॅसिटी आहे. परिस्थिती आता तीच आहे, त्या षटकारांची गरज आहे. ऑन हॅट्रिक सतीश म्हात्रे, दत्ता गोंदले यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज हॅट्रिक साठी. नवीन बॅटर आदित्य आलाय. स्विच इट, आल्या आल्या प्रहार, बॉल सीमारेषा पार. कोंबडभुजेसाठी संघर्षमय षटकार. सुटकेचा निश्वास त्याने टाकला असेल, कारण मैदानात फलंदाज जात होते येत होते म्हणून गाणंही सूरजने तितकंच चांगलं लावलं होतं, तू चल मै आई. फलंदाज बाद होत होते, सिलसिला तोच चालू होता. परंतु आला बॅटिंगसाठी आदित्य आणि त्याने पहिल्याच बॉलवरती स्विचिटचे शस्त्र उगारलं. षटकार 23 धावा, चांगली धावसंख्या. आता तिसऱ्या षटकात बॅटची आतमधली कडा हातातून चेंडू निसटतोय, परंतु थांबवले. 9 जनने थांबवले, कमबॅक केलं सतीश म्हात्रेने. क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या मॅचेस मध्ये हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. धावसंख्या 23, विकेट गेल्यात 7. पहा धावा माफक आहेत, कारण मागच्या मॅच मध्ये 33 धावा डिफेंड झाल्यात, हे विसरून चालणार नाही. लास्ट बॉल 3rd ओव्हरचा. आदित्य पुन्हा स्विच इट, मागे फिल्डर आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू. कॅप्टन प्रमोद घरते, यार तुमच्यासाठी फिल्डर त्याने परफेक्टली तिथे सेट केलाय. एक धाव, हेच करणं, हेच काम असतं प्रत्येक कॅप्टनचं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 8च्या सरासरीने धावसंख्या 24, विकेट गेल्यात 7. परंतु या मॅच मध्ये आदित्यच्या षटकाराने जान आणलेली आहे, यातील मात्र सुद्धा शंका नाही. केडीएच वाघोलीवाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला. शिवशक्ती खारघर टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. स्पर्धेच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उलवे पोलीस स्टेशनचे सन्माननीय अर्जुनजी रजाने साहेबांचं आगमन होत आहे. मी विनंती करतोय आदरणीय अर्जुनजी रजाने साहेबांना की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हावं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उलवे पोलीस स्टेशन, सिनियर PI उलवे पोलीस स्टेशन अर्जुनजी रजाने साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सहर्ष स्वागत साहेब. आपला आपणास विनंती आहे संजय शेठ ठाकूर साहेबांच्या वतीने की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 24. ड्रोन कॅमेरा सर्व काही शूट करत असताना त्याची चित्रफित आपण नक्कीच पाहू. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी साई आलाय. बॅट हातातून निसटली, अपील होते, नाबाद घोषित केलंय असं होतं बऱ्याचदा. हा खूपच शफल झाला होता. बॅटर वेगाने मारण्याच्या नादात हातातून बॅट निसटली. चला, एंट्री गेट जवळ ज्या गाड्या आहेत त्या कृपया करून बाजूला घ्या. भिवंडीचे खासदार, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुरेशजी म्हात्रे, सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर सिनियर PI उलवे पोलीस स्टेशन अर्जुनजी रजाने साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उलवे पोलीस स्टेशन अर्जुनजी रजाने साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. मी विनंती करतोय पुनश्च एकदा की एंट्री गेट जवळ कोणीही गाड्या पार्क करू नये. गाड्या कोणाच्या असतील तिथे तर कृपया करून बाजूला घ्या.
धावसंख्या 24, विकेट गेल्यात 7, पहिला चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा नवजन मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडलाच आहे. आडव्या बॅटने बॉल स्वीप केलाय, पाठवलाय फाईन लेगला. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. इट्स बाउंड्री, चौकार आलाय. साई गायकवाड यंगस्टर आहे. फुल टॉस बॉल स्वीप केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये परंतु काहीच करू शकणार नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. आता कोंबड बुजेचे पाठीराखे टाळ्या वाजवतायत. चौकार. क्रमांकावर 9व्या क्रमांकावरती आलेल्या आदित्य सावंतने इथे चौकार षटकार मारायला सुरुवात केली. धावा येत नव्हत्या, डाव अडखळला होता. एवढा अडखळला होता की 7 विकेट कोणी विचार देखील केला नसता, कारण 15 वरती 5 विकेट होत्या. तिथून हा डाव पुढे त्याने चालू ठेवला. नवजन तर अजून नॉन स्ट्रायकिंग एंडलाच आहे. 2 चेंडूवरती त्याला स्ट्राईक मिळाले, परंतु आदित्य सावंतने इथे कमालीची कामगिरी केली. धावसंख्या 32, 32. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. पंचांकडे थोडी दात मागतोय परंतु नाहीये. पंच कोणताच इशारा देत नाहीये. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. चला, रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने व्हाईट बॉल साठी. धावसंख्या 32 आहे. शिवशक्ती खारघर टीमचा कॅप्टन आपण उपस्थित असाल. यस, कॅप्टन उपस्थित आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा खूपच शफल झाला होता बॅटर आणि अगदी त्याच्या बाजूनचा मात्र चेंडू निघून गेला. इट्स फेवर. नक्कीच गोलंदाजाला ही साथ मिळेल यातील मात्र सुद्धा शंका नाही. चांगला निर्णय शशी साठम सरांकडून, परंतु फलंदाजाला डाऊट होता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावा. मागच्या मॅच मध्ये 33 डिफेंड झाल्यात. पाहूया कितपत धावा उभारतोय. स्विच हिट परंतु क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. आदित्य नवजन नॉन स्ट्रायकिंग एंडलाच. भूल तो हो गई. त्याला नुसता बांधून ठेवला तर समोरच्या वरती तुम्ही केव्हा प्रहार करणार. तुमच्या चाली कशा चालणार. तुम्ही समोरच्या टीमला, समोरच्या अपोनंटला चितपट कसं करणार. तुमच्याकडे वजीर आहे, ज्या वजीराने या अगोदरच्या मॅचेस तुमच्यासाठी काढलेल्या आहेत. सलग 3 षटकार मारलेत, षटकार चौकार मारलेत. ज्याने बॅटिंग चांगली केली नवजन, तो 2च चेंडू खेळलाय आणि तो ऑफ स्ट्राईकच आहे. म्हणजे वजीराला तुम्ही इन ऍक्शन आणलंच नाही. अजित शेठ पाटील साहेबांचे इथे आगमन होते. सहर्ष स्वागत. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या ती 32. म्हणजे प्रमुख रेडर, त्याला तुम्ही रेड करायला दिलंच नाही, त्याला नुसता डिफेन्सलाच ठेवला. ही कबड्डीची भाषा. धावसंख्या 32. शेवटचा बॉल रुनाल आलाय. चौकार षटकार तर हवायच. गोलंदाजी करतोय साई. टप्पा मागे ठेवला. बॅटची कडा. विकेट किपरने काम तमाम केलंय. नवजन 2 चेंडू, फक्त 2 धावा. स्ट्राईक त्याला मिळाली नाही. शेवटच्या चेंडूवरती साईने घेतलं विकेट. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 32 झाल्यात. मागच्याच मॅचची आठवण. 33चं टार्गेट. लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार
सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थातच सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचं आगमन होते. एंट्री गेट जवळ ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत, 2 व्हीलर असू दे 4 व्हीलर असू दे, त्या कृपया करून आपण बाजूला घ्या. अन्यथा थोड्याच वेळात तिथे आयोजक पोहोचतील आणि तुमच्या गाड्यांची हवा काढतील आणि त्या बाजूला घेऊन जातील, हे लक्षात असू द्या. शुभास आपण टॉस करावं. या खारघर टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाची पहिली उपांत्य फेरीची लढत, फर्स्ट सेमीफायनल, आणि तिचा टॉस करण्यासाठी मी आमचे पाहुणे आदरणीय प्रीतम शेठ नाईक यांना विनंती करतोय की आपल्या शुभास आपण टॉस करावा. प्रीतम शेठ नाईक यांना विनंती की आपल्या शुभास आपण टॉस करावा. शिवशक्ती खारघर आणि केडीएच वाघेवलीवाडा दोन्ही सूरज आहेत एकमेकांच्या विरोधात, दोन्ही सूरज पाटील. प्रीतम शेठ नाईक साहेबांच्या शुभास्ते टॉस होते. फर्स्ट सेमीफायनल. सर्वांना सांगू इच्छितो सेमीफायनल आणि फायनलचे पॉइंट्स काउंट केले जाणार नाहीत इंडिव्हिज्युअल प्राइज साठी, या स्पर्धेचा तो नियम आहे. पाहुण्यांना विनंती की आपल्या शुभास्ते आपण टॉस करावा. खारघर टीमचा कॉल आहे आणि ते टॉस जिंकलाय तो मात्र केडीएच वाघेवलीवाडा टीमने. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं. निर्णय थोड्याच वेळात मात्र केडीएच वाघेवलीवाडा टीमचा कॅप्टन आपल्याला देणार आहे. पहिली सेमीफायनलचा टॉस झालेला आहे. केडीएच वाघेवलीवाडा टीमने टॉस जिंकलाय, निर्णय त्यांनी प्रलंबित ठेवलाय. परंतु मित्रांनो, सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. पहिल्या मॅच मध्ये जेव्हा वहाळ टीम खेळत होती गावदेवी गावठांच्या विरोधात 33चं टार्गेट होतं, त्या धावा डिफेंड झाल्या होत्या. आता या मॅच मध्ये देखील 33चं टार्गेट आहे. या धावा डिफेंड होतील की मात्र ओळे संघ बाजी मारेल कोंबड भुजेच्या विरोधात, हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो महाराष्ट्रातील हास्य सम्राट दशरथजी पाटील सरांना. यस, धन्यवाद समीर सोमने सर. अतिशय भन्नाट सूत्रसंचलन आणि त्याच्यासोबतच समालोचन. थोड्याच वेळात भिवंडी हृदय सम्राट, भिवंडीची महाशक्ती, भिवंडी विधान लोकसभा मतदारसंघातील अतिशय लोकप्रिय खासदार कार्यसम्राट बाल्या मामा उर्फ सुरेश धर्मा म्हात्रे यांचं आगमन होईल. चला, 33 धावांची गरज या ठिकाणी. कोंबड भुजा आणि ओवळ्यासह विद्यमान साना मगाशी देखील 33 धावा पाहिजे होत्या, त्यावेळी त्यांनी डिफेंड केलं. तर होडापण व्हाल संघाने अतिशय गोलंदाजी चांगली केली. चला, फिल्डिंग लावून घ्या प्लीज कोंबड भुजेवाले. याच्यानंतर केडीएच वाघेवली वाडा आणि खारघर. संजय भाई काजू बिजू फोडले की नाही अजून? काजू बिजू फोडले नाही अजून? चला, लावा फिल्डिंग आव प्लीज. आले
भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार, खरं तर लोकसभेतील जायंट किलर म्हणून ज्यांची ओळख, आदरणीय सुरेशजी म्हात्रे, अर्थातच सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांचं सहर्ष आणि सहर्ष स्वागत स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये. या स्पर्धेचे शिल्पकार संजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं मी बाळामामा यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. दशरथ सर, जरी ते लोकसभेवरती पोहोचले असतील खासदार, परंतु ते आत्ताही आणि पुढेही सर्वांचे लाडके बाळामामाच असतील यातील मात्र सुद्धा शंका नाही. यस, मॅचला आपण सुरुवात. यस, नक्कीच 33 धावांची गरज. नुकतं ज्यांचं आगमन झालं, भिवंडी हृदय सम्राट खासदार बाळ्यामामा, अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असं ज्यांच्याकडे मिलाफ आहे, स्थायी बाबा असे आमचे आदरणीय बाळ्यामामा यांचं आगमन. अतिशय डॅशिंग आणि मगाने सरांनी उल्लेख केला जायंट किलर, किंग मेकर. चला, षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावर बॉलिंग मार्क तयार. संघाचा पहिला गोलंदाज विनोद भगत. बघूया, जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण. अतिशय रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. आणि हा पहिला चेंडू पुष्कळ टॅप करा, चेंडू मिडॉनला. अतिशय चांगलं फिल्डिंग प्रोटेक्शन आहे. बघूया, जबरदस्त सामना. एकीकडे ठाकरे गट, दुसरीकडे शिंदे गट असा हा विद्यमान सामना. अतिशय रोमांचक वातावरण. भव्य रजनी, स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत. आणि हा पुन्हा ऑनसाईडला जबरदस्त टायमिंग शॉट. चेंडू झाले डीप मिड वे गेला, मिळेल फक्त एक धाव. टोटल स्कोर्स 1 फॉर नन, बिनबाद 1. 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. 2 टोक्यामध्ये घमासान, यादवी, रणधुंदवी, रणधुमाले, रणकंदन. अटीतटीचा सामना, जबरदस्त कलगी तुराव. विनोद भगत संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपदावर. नुकतं ज्यांचं आगमन झाले, अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व, विद्यमान खासदार सन्माननीय बाळ्यामामा. फटाक्यांच्या आतषबाजीत अतिशय जबरदस्त वातावरण या ठिकाणी. संजय ठाकूर यांच्या विनंतीस मान देऊन दिला तर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो या भूमीमध्ये, केवी काका मैदानामध्ये. कारण बाळ्यामामांना कुठेही आमंत्रण असलं मात्र आवर्जून जाणार, एवढं प्रेम आहे त्यांच्या ठिकाणी. कारण भिवंडीमध्ये जेवढ्या स्पर्धा होतात 80% त्यांचं योगदान असतं स्पर्धेमध्ये. जायंट किलर. चला, बॉलिंग मार्कर विनोद भगत तयार. संघाच्या वतीनं पहिले षटक प्रगतीपदावर. 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका बघी चेंडू झाला या ठिकाणी मिडॉनला. पुन्हा एकदा फंबलिंग झालाय. चेंडू गेला लॉंग ऑनला. दरम्यान 2 धावेचा बेनिफिट. संघाची धावसंख्या 2नी फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर्स बिनबाद 3, 3 फॉर नन. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. विद्यमान सामना ओवळे विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम, रायवल व्हर्सेस या ठिकाणी कोंबडभोजी असा विद्यमान सामना. पहिल्या सामन्यामध्ये होडापण वाहल संघानं मात केली. गावदेवी गावठाण संघाला पराभूत केलं. राईट आर्म होते, विकेट पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. जबरदस्त टायमिंग. आणि हा पहिला दमदार 6, जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक. पहिला टायमिंग शॉट, वज्र टोला ज्याला म्हणतात आमच्या सिद्धी गावी म्हणतात भिंगरी शॉट. लोकप्रिय व्यक्तिमत्व हो गया. संघाची धावसंख्या 9 वर पहिला दमदार 6, जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका विनोद भगत. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कट, जबरदस्त टायमिंग, दमदार चौकार. बघूया 4 धावांसाठी बॅकफूट लागले. चेंडू पंच केला. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 13 वर. दमदार सलामी, धुंद फुंद बेधंद सर्वात. 33 धावांच्या आधाधुंद फटकेबाजी ओवळे संघाची. फक्त राहिल्या 20 धावा. आणि पहिल्या षटकात केलेली कत्तल, पिटाई, धुलाई, चंपी, मर्दन, मसाज. 6 मोठे अजून बॉल बाकी आहेत. फक्त इनमिन 1 डिलिव्हरी, लास्ट डिलिव्हरी. 5 चेंडूमध्ये 13 धावा. बॅट्समन या ठिकाणी ऋषिकेश पाटील. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण केलेला अटॅक. आणखीन एक षटकार बघूया. आणि विनोद भगत
याला रात्री झाले दाखवलं बघूया आणि पहिल्या षटकात संघाची धाव संख्या झाली 19. सूरज दशरथ सर या अगोदर धावा येत नव्हत्या. मागच्या दोन्ही मॅच मध्ये 33 पर्यंतच गाडी अडकलेली आणि बाळामामांची एंट्री झाली आणि धावांचा पाऊस म्हणजे एनर्जी एक ऊर्जाच बाळामामा घेऊन आले. अशीच एक ऊर्जा मला आठवतंय की 90च्या दशकातील तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. तेव्हाचं राजकारण थोडं वेगळं होतं. आता राजकारणात शक्ती प्रदर्शन म्हणजे मनी कंट्रोल या शब्दाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. परंतु गिरणी कामगार असतील, आपला कोळी बांधव असतील, आगरी बांधव असतील, त्याचबरोबर यंत्रमाग कामगार, कारण भिवंडी हा परिसर त्यामध्ये होता, खास करून त्यांचा प्रभाव होता. आणि बाळामामांच्या गाडीवरती समोर तुम्हाला नाव दिसेल धर्मवीर. धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टमधून त्यांनी जे काम केलं त्या कामातून बाळामामांनी जो जनाधार प्राप्त केला, मला असं वाटतं फार कमी लोकांकडे तो जनाधार असेल. म्हणूनच बाळामामांनी एवढं मोठे लोकांना कमवलंय. खरं तरी त्यांची संपत्ती आणि आज त्यांचं आगमन या मुख्य मंचावरती झालंय. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकात झालंय. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. त्याही पलीकडे दशरथ पाटील सर, नुकताच एक बदलापूरमध्ये कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये ओघाने बाळामामांनी स्वतःचा संघर्ष लोकांना सांगितला. की बाळामामांनी सांगितलं, मी साध्या कुटुंबातला आहे, मी मध्यमवर्गीय आहे, मी रेमंड कंपनीत काम केलं, मी टायमाला रिक्षाही चालवली, मी छोटे मोठे उद्योगही केले, लोकांनी मला आशीर्वाद दिले, लोकांच्या मार्गदर्शनाने मी आज जनतेचा खासदार झालो. असे सर्वांचे लाडके बाळामामा म्हणजे साध्या कुटुंबातील एक नेता लोकांचे प्रश्न सोडवत आज भारताच्या संसदेमध्ये जाऊन बसलाय. खरोखरच आगरी समाजाच्या वतीने तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या मुख्य मंचावर. यस, धन्यवाद. या ठिकाणी अतिशय चांगली उपयुक्त माहिती आणि समीर सरांनी दिली. बघूया बाळामामा यांचा त्यांच्या जीवन चरित्रावर जो प्रकाश झोत टाकला समीर सामने सरांनी. बघूया अतिशय जबरदस्त म्हणजे एक मध्यमवर्गीय माणूस. आणि हा पुन्हा ऑनसाईडला बघूया, चांगला फटका होऊ या ठिकाणी. मिळेल फक्त एक धाव. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 20 वर. राहिल्या फक्त मेन 13 धावांची गरज. अतिशय कमी जुजबी वाजवी मामूली टार्गेट. नवीन गोलंदाज या ठिकाणी आदित्य सावंत. इथं न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बोर्डिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहल्यावर रॅम्पवर उंबाट्यावर 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. मगाशी धावा येत नव्हत्या, परंतु समीर समने सरांनी सांगितलं की बाळ्यामामा काहीतरी ऊर्जा घेऊन आलेत. जसे बाळ्यामामाची एंट्री झाली त्याच्यानंतर षटकार चौकारांची आतषबाजी व्हायला लागली. बोया पहिले चौकार दुर्मिळ झाले होते. आदित्य सावंत तयार. दमदार बॅटिंग, 2 षटकार आणि 1 चौकार अशी वादळी विस्फोटक फलंदाजी. राईट आर्म हो दे पुन्हा एकदा ऑनसाईडला जबरदस्त टायमिंग जाईल. हो, ग्रेट फिल्डिंग. सीमारेषेलगत अफलातून फिल्डिंग आणि वाजविल्या जवळजवळ 4 धावा. अन्यथा हा षटकार झाला असता. बघूया या ठिकाणी दमदार फिल्डिंग, बेहतरीन फिल्डिंग. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 22. राहिल्या फक्त मेन 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. सोपं आव्हान, कमी आव्हान. विनोद भगत यांनी पहिल्या षटकात धावांमधले 19. अतिशय खराब दिशाहीनमध्ये केलेलं आक्रमण पॉवरप्लेचं षटक होतं. अतिशय वादळी फलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवर संघ उतरणीला झालेले दमछाक. पिछाड बॉलिंग मार्क तयार. आदित्य सावंत. आगामी चेंडू राईट आर्म हो दे विकेट. येस, चांगला मारायचा, परंतु चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचं मेतकुंजामध्ये डॉट बॉट डॉट डिलिव्हरी. संपूर्णपणे मॅच आपल्या हातामध्ये असतील. बघूया, कारण कुठलीही विकेट गेली नाही. दोन्ही बॅट्समन चांगले शटल झाले त्या ठिकाणी. खास करून फलंदाज ऋषिकेश पाटील, काय जबरदस्त बॅटिंग. खेळण्यासाठी तयार या ठिकाणी आदित्य सावंत त्यांच्या समोर. आणि हा पुन्हा या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल होतो का बघूया या ठिकाणी. आणि हा पहिला ब्रेक थ्रो, पहिल्या विकेटचं पतन. ऋषिकेश पाटील बॅक टू द डगआउट. तोपर्यंत त्यांनी दमदार फलंदाजी केली. एक मॅरेथॉनिंग मॅग्निफिशंट पीस
पहिली विकेट तडीपार हद्दपार जेर बंदस्थानबद्ध पहिल्या विकेटची अकालपट्टी प्रथम विकेट स्वाहा वन डाऊन द फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स जिंकण्यासाठी फक्त इनमेन 11 धावांची गरज आदित्य सावंत तयार खेळलेला वन डाऊन द फलंदाज या ठिकाणी प्रमोद ओवळे संघाचा हा विस्फोटक फलंदाज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित भिवंडी लोकसभाचे अतिशय लोकप्रिय खासदार जायंट किलर सन्माननीय बाळ्या मामा यांचं इथं आगमन झालंय. बघूया भिवंडी ते उळवे नोड असा हा प्रवास करत आणि हा यस आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन जबरदस्त व्हरायटीज वैविध्यपूर्ण मारा डॉट डिलिव्हरी अजून जर 50-40 पण स्कोर असता नक्कीच सामना रंगतदार झाला असता. शेवटी क्रिकेट जो पहिल्या सामन्यामध्ये 33 धावा करताना देखील गावठाण संघाला फेस आला होता त्यांच्या तोंडाला. या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग बघूया शॉर्ट फाईन लेग आहे बॅकवर्ड पॉईंट आक्रमक फिल्डिंग या ठिकाणी डीप मिड विकेट आणि हा पुन्हा ऑन द राईस करण्याचा प्रयत्न पुन्हा 2 धावा या चांगल्या रनिंग मिनिंग द विकेट वॉट यस आपला दोन दरम्यान 2 धावा मिळते सांगा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 24 राहिल्या फक्त इनमेन 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. या सामन्यावर जबरदस्त वर्चस्व पकड तर 12 चेंडू आणि 9 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामध्ये 4.5 धावांचं टार्गेट इक्वेशन समीकरण 12 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 9 रन्स. सॉन्ग डीजे शँडी आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वजने तिसरं षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क तयार गोलंदाजच्या भोवळ्यावर रॅम्पवर उंबरठ्यावर तयार तिसरं षटक प्रगतीबद्दल आपल्या ठेवणीतलं पडीतलं पहिलं षटक 12 मध्ये 9 धावा कुटायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी जिंकला तुम्ही जाल सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरीत दाखल व्हाल. 2 संघादरम्यान सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न तुंबळ युद्ध. बघूया नवीन गोलंदाज राज बस्ताव राज बस्ताव तयार आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा पुश केला. बघूया या ठिकाणी आणि मिळेल फक्त 1 धाव 100 कोचबेने टार्गेट फार कमी आहे. बघूया 11 चेंडूमध्ये काढायचं फक्त 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अतिशय सोपं आव्हान आहे. जर एक टाईट ओव्हर झाली असती परंतु आदित्य भगत यांनी फार सुमार दर्जाचा मारा केला. पहिल्या षटकात दिशा स्पष्ट केली कारण ऋषिकेश पाटील यांनी ज्या धावा कुठल्या तब्बल 2 षटकार आणि 2 चौकार अशी तुफानी फटकेबाजी करीत प्रतिस्पर्धी संघाला जे 4 मंडे चित केलं. बघूया बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी राज बस्ताव आणि हा हाफ ट्रॅकर होता पुन्हा एकदा या ठिकाणी फक्त मिळेल 1 धाव. बघूया टोटल रिक्वायर्ड रन रेट 7 धावांची गरज आहे फक्त इनमेन 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवरांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघूया वैकुंठवाशी कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे संचालक आदरणीय राजेंद्रभाई पाटील यांचं आगमन देखील या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतोय आदरणीय राजेंद्रभाई पाटील यांना की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये नुकताच ज्यांचं आगमन होते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय राजेंद्रभाई पाटील आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबरीने त्यांच्या समवेत इतरही मान्यवर उपस्थित होत आहेत. ज्येष्ठाश्रेष्ठांचं आम्ही या स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत. येस धन्यवाद राजेंद्रभाई पाटील आमचे हे कट्टर समर्थक. ज्यावेळी वालगावमध्ये नाईट स्पर्धा असायची हो क्लीन बॉल त्रिफलाचित 11 दळे खेळण्याचा प्रयत्न आणि अतिशय अप्रतिम डिलिव्हरी आणि धक्का क्रमांक 2 बसेल. या संघाचा दुसरा गडी गार दुसऱ्या विकेटचा काढता पाय दुसरी विकेट पाय उतार पेटून उठले. आज आपण या मुख्य मंचावरती करत आहोत ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. भिवंडी
लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आदरणीय सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, अर्थातच सर्वांचे लाडके बाळा मामा यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। संजय शेठ ठाकूर आणि प्रीतमजी नाईक यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर राजेंद्रबाई यांना देखील विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं। जनसामान्यांना आपलेसे वाटणारे नेतृत्व ओमकार भोईर यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हावं। जनसामान्यांना आपलेसे वाटणारे राजकीय नेतृत्व, कार्यक्षम नेता, दूरदृष्टीचे विकास पुरुष, सर्व धर्म समभावाचे प्रवक्ते, प्रगल्भ समाज सुधारक, सर्वांना सोबत घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे लोकनेते आदरणीय खासदार साहेबांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। मी खासदार साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। जय हनुमान क्रिकेट क्लब ब्राह्मण डोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2024 आणि या चषकादरम्यान व्यासपीठावर उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्रजी पाटील साहेब आणि खास करून आमच्या आगरी समाजाचे कविवर्य आणि पुंडलिकजी म्हात्रे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय स्पर्धेत सहभागी सर्व संघ खेळाडू, सगळ्यात प्रथम तर मी पहिल्यांदाच इथं स्पर्धेदरम्यान या जिल्ह्यात भेट देण्यासाठी मी आलेलो आहे। खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आताच मला समजलं की आमचे जे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनीच हे मैदान बनवलेलं आहे। खरोखरच मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, कारण आज अशा प्रकारच्या मैदानांची गरज खास करून शहरी भागात आपले मैदानं, आपले उद्यानं किंवा जे काही पूर्वीपासूनचं आपले तलाव असतील इतर गोष्टी या खूप कमी होत चालल्या आहेत आणि अशा परिस्थितीत तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी किंवा त्यांच्या भविष्यासाठी जेणेकरून क्रिकेटच्या माध्यमातून असू द्या, कबड्डी असू द्या, खेळांच्या माध्यमातून सराव करून निरोगी आयुष्य जगण्यासाठी अशा प्रकारच्या मैदानांची आवश्यकता असतो आणि आज या मैदानावर या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि स्पर्धेचे आयोजक संजय शेठ ठाकूर यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय आणि धन्यवादही देतोय की त्यांनी इथं मला बोलवून माझा देखील मान सन्मान केला आणि खूप मी जेव्हा बॅनर बघतोय आणि त्याच्यात जेव्हा बिल्डिंग टॉवर दिसतात आणि ते आपले आहेत याबद्दल मला जास्त अभिमान वाटतो आणि मी आपल्या सगळ्या समाज बांधवांना सांगेन की आपण सगळ्यांनी अशाच प्रकारे व्यवसायात उतरा, कारण आज व्यवसाय ही आपल्या सगळ्यांची, आपल्या भविष्यातील आपल्या मुलांची ही काळाची गरज झालेली आहे आणि आपलं भविष्य उद्याचं आपलं घडवायचं हे आपल्याच हातात आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे, कारण इकडे येतो मी बघतो खूप चांगली डेव्हलपमेंट चालू आहे आणि आपले सगळे तरुण किंवा आपल्या समाजाची मंडळी ही मोठ्या प्रमाणात आज व्यवसायात आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय। पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतोय आणि आजची 27 तारीख आहे
3 दिवसानंतर 4 दिवसानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षानिमित्त आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आहे. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावं अशी देवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विनंती करतो आदरणीय राजेंद्रबाई यांना की आपण देखील आपलं मनोगत व्यक्त करावं. गोपाल शेठ स्मृती चषकाच्या या निमित्तानं भिवंडीचे खासदार, आपल्या आगरी समाजाचे एक नेतृत्व सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांचं मनापासून आम्ही उल्लेखनीय स्वागत करतो. आणि एक आगरी समाजाचा आमचा कार्यकर्ता, एक बंधू देशाच्या सर्वोच्च अशा लोकसेवेमध्ये नेतृत्व करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे साहेब. खरंच आगरी असल्याचा आम्हाला निश्चित मनापासून एक आनंद आहे. आणि तुम्ही आगरी लोकांच्या समस्या दिल्ली दरबारसुद्धा मांडाल आणि व्यथा आमच्या तिथपर्यंत पोचवाल सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला एक विनंती करतो साहेब, आपण एकदा संजयराव साहेबांच्या घरी भेटलो होतो त्यावेळी तुम्हाला मी सांगितलं होतं साहेब, मला तुम्हाला आठवतं का लक्षात नाही माझ्या, की आपण त्यावेळी मी तुम्हाला एक विनंती केली होती की हे जे आम्ही मैदान बांधलं आहे ते सिडकोच्या उरावर बसून आम्ही बांधलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे, परंतु हे मैदान सुरक्षित राखण्यासाठी खासदार म्हणून साहेब आम्हाला तुमची गरज पडेल. तर तुम्ही आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सिडकोच्या दरबारी आमच्या समस्या मांडण्यासाठी तुम्ही नेतृत्व घेऊन तुम्ही याल. आणि मला सांगायला आनंद वाटतो की पूर्ण उलव्यामध्ये हे एकमेव मैदान आपण बनवून ठेवलेलं आहे. सिडकोनी वसाहत निर्माण करताना कुठल्याही प्रकारचं क्रीडा मंडळ, क्रीडा भवन, पटांगण, मैदान असे कुठलेही प्रकार दिलेले नाही आहेत. एकमेव हे मैदान आहे. हे राखण्यासाठी इथं काही बिल्डर लोकांनी पण बांधकाम करण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमचा आगरीपणा त्यांना दाखवून त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही जर आमच्यासोबत राहिलात तर इथल्या असल्या प्रकारची सगळी मैदानं राखण्याचं काम आपण करूया अशी मी तुम्हाला विनंती करेन. आणि लवकरात लवकर सिडकोच्या एमडीची साहेब वेळ घेऊन तुम्ही जर इनिशिएटिव्ह घेतलीत तर मला वाटतं एक मैदान आरक्षित राहील आणि एक आगरी माणूस आमच्यासाठी लढतो याचा आम्हाला सारा अभिमान वाटेल. निश्चित आमच्या ह्या उल्वे नगरीत खासदार साहेब तुमचं मनापासून स्वागत करतो. मी परवा तुमचं एक बोर्ड पण, तुमचं नाव पण बघितलं, आई एकविरा देवीच्या याच्यामध्ये तुम्ही तिथल्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहात. मला तो तुमचं नाव वाचून माझा एक आगरी माणूस, आगरी समाजाचा माणूस त्या देवीच्या ट्रस्टचा अध्यक्ष होतोय. मला मनापासून तुमचं मला कौतुक करायचं वाटतंय. अशीच आपल्या लोकांची उत्तरार्धात यशस्वी कारकिर्दी हो सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा माळ्यामा तुमचं मनापासून उल्लेखनीय स्वागत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिवा पाटील. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार. मी खासदार साहेबांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. त्याचबरोबरीने आदरणीय राजेंद्रबाई पाटील यांना देखील विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. आदरणीय कविवर्य देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलंही सहर्ष स्वागत. मॅचला त्वरित सुरुवात करावी. तदनंतर मी विनंती करतोय संजय शेठ ठाकूर यांना की सन्माननीय मयूरजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दशरथ सर एकदा इक्वेशन फक्त मॅचमध्ये सांगा की. येस, 10 राहिले त्या ठिकाणी. 27 राहिल्या फक्त. इनमेन 6 धावांची गरज. उर्वरित चेंडू बाकी आहेत. 8 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. यस, 8 चेंडू 6 धावांची गरज. मयूरजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संजयजी ठाकूर यांना विनंती करतोय की मयूरजी तांडेल साहेबांना आपण सन्मानित करावं. मयूरजी तांडेल यांना विनंती की आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि 7 मध्ये 6 धावांची गरज. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. सन्माननीय ओमकारजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संजयजी ठाकूर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ओमकारजी भोईर साहेबांना सन्मानित करावं. सहर्ष स्वागत ओमकारजी भोईर साहेब. या आपण जाऊया मॅचकडे, कारण अटीतटीची लढाई चालू आहे उपउपांत्य फेरीमध्ये, क्वार्टर फायनल. कारण सुपर 4 मध्ये या अगोदर वोडाफोन वहाल प्रवेश केलेला आहे, वोडाफोन वाळणे, आणि स्वतः राजेंद्रबाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी घेतलेला मुद्दा हाती जो मुद्दा घेतला आहे. दशरथ पाटील सर, तुम्ही या मुद्द्याबद्दल काय म्हणाल? जी मागणी त्याने केलेली आहे ती खरोखरच रास्त आहे. जर का क्रिकेट राहिलं नाही, आयुष्यात खेळ राहिला नाही तर मग काय होणार? नक्कीच राजेंद्र पाटील यांची ती मागणी खरोखरच खरं म्हणजे सिडकोने कुठल्याही प्रकारची तरतूद नवी मुंबईत कुठल्याही प्रकारची घालणे, फक्त सर्व जे मोकळे भूखंडाचं सर्वांच्या बिल्डरांच्या कशात घातलेलं आहे. राजेंद्र पाटील तुमच्या मते संपूर्ण आगरी समाजाने आणि आपल्या आगरी समाज खासदार नक्कीच या प्रश्नाला वाचा फोडतील असे मी
त्याने विनंती करतो आणि आमचे दिवा आपले बाळ्यामामा त्यात नक्कीच जातीनं लक्ष घालतील आणि एम डी साहेबांची भेट घडवून त्यांचा हा आपला प्रस्ताव मान्य करून घेतील. ठीक. संजयजी नाईक साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय राहुल नाईक यांना की आपण आपल्या शुभास्य संजयजी नाईक यांना सन्मानित करावं. या आपण जाऊया मॅचकडे. 6 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. तर शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचे षटक 6 चेंडू 7 धावांची गरज. अटीतटीचा रंगदार नाट्यमय उत्कंठावादक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर सांगा काटेकी टक्कर कडा संघर्ष जबरदस्त घमासान धुमशान. एकीकडे महायुती दुसरीकडे महाविकास आघाडी. ईव्हीएम सोडावं. चला शेवटचा गोलंदाज मनोज भगत. 6 मध्ये 7 धावा करायच्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अतिशय रंगतदार सामना. बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू शेवटचं षटक. रायडा महोदय विकेट पुन्हा आणि हा दमदार टायमिंग बघूया. अफलातून फटका आणि समीकरण अजून सोपं करून ठेवलं बघूया. 5 मध्ये पाहिजे इनमिन. 2 धावेची गरज. जबरदस्त टायमिंग शॉट. गेट समोरील गाड्या कृपया करून गेट समोरील गाड्या बाजूला काढा आणि एंट्री गेट थोडा खाली ठेवा ही एक नम्रतेची विनंती. नेक्स्ट मॅच शिवशक्ती खारघर विरोधात KDH वाघेलीवाडा सेमीफायनल. जरा पुढचा सामना या ठिकाणी खारघर विरुद्ध KDH वाघेलीवाडा बघूया. राहिला फक्त इनमिन 2 धावा करायची गरज आहे. सोपा आव्हान बघूया. जवळजवळ सामना आपल्या बाजूने झुकवला आहे आणि हा हुक्क्याला बघूया. जबरदस्त टायमिंग आणि हा सामना जिंकलाय ओवळे संघानं. सेमीफायनल मध्ये दाखल आणि कोंबडबजे संघाचं आव्हान संपुष्टात.